असं म्हटलं जातं की शब्दांमध्ये खूप ताकद असते. मित्रांनो, आपले शब्द आपलं आयुष्यही बदलू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. हेच मी आज तुम्हाला या छोट्याशा गोष्टीवरून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टॉक्स विथ शीतल या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ह्यूलेन यांची एक छोटीशी कहाणी सांगणार आहे. त्या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपल्या शब्दांची ताकद किती असते आणि या शब्दांच्या प्रार्थनेतून त्यांनी किती लोकांना बरे केले. ही कहाणी आहे एका वेड्याच्या हॉस्पिटलची. हवाईमध्ये एक वेड्यांचे हॉस्पिटल होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये कुठलेही डॉक्टर जास्त काळ टिकत नसायचे. तिथले वेडे इतके आक्रमक होते की ते कोणालाही सोडत नसायचे. अशा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ह्यूलेन हे गेले होते. ते ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस त्या हॉस्पिटलची कंडिशन अतिशय खराब होती. परंतु त्यांनी हा विचार केला नाही की मला हे हॉस्पिटल का भेटलं किंवा इथे अशी कंडिशन आहे आणि आता मी करणार काय. यावरती त्यांनी कुठलाही विचार न करता त्या वेड्यांना बरं करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी सर्वात आधी त्या वेड्यांची जबाबदारी घेतली. मी या हॉस्पिटलमध्ये आलो आहे म्हणजे नक्कीच माझं काही ना काही या लोकांसोबत कर्म आहे. म्हणजेच मी या लोकांसोबत बांधला गेलेलो आहे आणि मला या लोकांना बरं करणं हे माझं काम आहे. सर्वात आधी त्यांनी ही गोष्ट ऍक्सेप्ट केली की हे वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलं आणि या लोकांशी भेटणं हे माझंच कर्म आहे. त्यांनी परिस्थितीला किंवा स्वतःला दोष दिला नाही आणि देवालाही दोष दिला नाही. सर्वात आधी डॉक्टर ह्यूलेन यांनी सर्व पेशंटच्या फाईल जमा केल्या आणि हवाईमध्ये एक परंपरा होती की ज्यावेळेस दोन लोकांमध्ये भांडणं व्हायची त्यावेळेस ते लोक त्यांच्या चुका ऍक्सेप्ट करायचे आणि एकमेकांची माफी मागायचे आणि तिथूनच स्वतःला एकमेकांच्या कर्मांपासून मुक्त करायचे. अशी त्या हवाईची परंपरा होती. तीच परंपरा डॉक्टर ह्यूलेन यांनी प्रार्थनेच्या रूपात बदलली. म्हणजेच त्यांनी त्या परंपरेचं रूपांतर त्यांच्या प्रार्थनेमध्ये केलं. त्या प्रार्थनेमध्ये ते त्या लोकांच्या फाईल्सवरती हात ठेवून त्या लोकांची माफी मागायचे, त्यांच्यावरती प्रेम दाखवायचे. म्हणजे आय लव्ह यू, फॉरगिव्ह मी अशी प्रेयर ते त्या लोकांच्या फाईलवरती हात ठेवून करायचे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवसातच ते वेडे बरे व्हायला लागले आणि ते वेड्यांचं हॉस्पिटल रिकामं झालं. यालाच हो'ओपोनोपोनो प्रेयर असेही म्हणतात. आता या प्रेयरचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे वापर करू शकतो. सर्वात आधी आपल्या आयुष्यात आलेली परिस्थिती ऍक्सेप्ट करा. म्हणजे त्या परिस्थितीसाठी कोणालाही ब्लेम करू नका. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील परिस्थिती ऍक्सेप्ट करतो तेव्हा आपण त्या परिस्थितीची पूर्णपणे जबाबदारी घेतो. म्हणजे आज आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी घडत आहेत तेच आपल्या कुठल्या तरी कर्मांचं रिफ्लेक्शन असतं. आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट कळते तेव्हाच आपण त्या गोष्टीची जबाबदारी घेतो. तीच डॉक्टर ह्यूलेन यांनीही घेतलेली होती, त्या हॉस्पिटलची आणि त्या वेड्यांची जबाबदारी. त्यांनी फक्त एवढंच केलं की ते ज्या कर्मांमुळे त्या हॉस्पिटलमध्ये आलेले होते त्याच्यासाठी त्यांनी त्याची माफी मागितली. म्हणजे त्यांनी त्या प्रेयरमध्ये प्लीज फॉरगिव्ह मी असं एक सेंटेन्स ऍड केलं. त्यानंतर त्यांनी त्या लोकांना प्रेम दिले. म्हणजे आय लव्ह यू असंही त्याच्यामध्ये ऍड केलं. आणि त्याचबरोबर त्यांनी त्या कर्मांसाठी त्या लोकांची माफी मागितली. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या परिस्थिती ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस आपण त्या परिस्थितींमधून बाहेर पडण्यासाठीही प्रयत्न करत असतो. त्यावेळेस आपल्याला ही प्रेयर कामात येते. त्यामुळे ज्या परिस्थितीमुळे तुम्हाला आज त्रास होत आहे त्या परिस्थितीला सर्वात आधी ऍक्सेप्ट करा. त्यानंतर त्या परिस्थिती ज्या कारणांमुळे आली आहे त्या कारणांसाठी माफी मागायची. रात्री झोपण्यापूर्वी आपलं सबकॉन्शियस माइंड हे ऍक्टिव्ह असतं. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस तुमच्या आयुष्यातील जी पण वाईट परिस्थिती असू दे, फॉर एक्झाम्पल तुमची हेल्थ असू दे, तुम्ही तुमच्या हेल्थवरती या प्रार्थनेच्या माध्यमातून काम करू शकता. तुमची हेल्थ तुमच्यामुळे बिघडली आहे याची सर्वात आधी जबाबदारी घ्या. हे माझ्या कुठल्या तरी कर्मांचं फळ आहे याची सर्वात आधी जबाबदारी घ्या. आणि त्यानंतर त्या परिस्थितीला समोर ठेवून त्याची माफी मागा. त्याच्यावरती प्रेम करा आणि त्याला थँक्यू बोला.
म्हणजेच जे शरीर आजपर्यंत तुमची साथ देत आहे त्या शरीराला आजपर्यंत त्याचा वापर केल्याबद्दल त्याला थँक्यू म्हणा. आजपर्यंत तुम्ही त्याची काळजी घेतली नसेल तर त्याबद्दल त्याची माफी मागा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या परिस्थितींसाठी किंवा तुमच्या कुठल्याही वाईट गोष्टींसाठी या प्रेयरचा वापर करू शकता. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.